नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की प्रतिमा तन्वीजवळून सायलीकडे पळत जाते. हे बघून आसमी बोलते, प्रतिमा अगं तू असं काय करतेस? स्वतःच्या मुलीचा हात झटकून तू दुसऱ्या मुलीचा हात काय पकडलायस? कोणावर विश्वास ठेवायचा हे तुला कळायला हवं ना ग. रविराज बोलतो, आपल्या तन्वीला नाही ओळखलंस? थोडी मोठी झाली आहे पण आपलंच पिल्लू आहे ग. प्रतिमा, आपल्या तन्वीला जवळ नाही घे ना. सायली बोलते, रविराज सर ऐका ना, प्रतिमा आत्या आल्यापासून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार होतोय. आपण त्यांना थोडा आराम करून देऊया का? थोड्या वेळाने त्यांना विचारलं तर चालेल? मी विनंती करते सर, यांना आता आरामाची गरज आहे. रविराज बोलतो, ठीक आहे. सायली बोलते, प्रतिमा आत्या तुम्ही आराम करता का थोडा वेळ? माझ्याबरोबर आत येता? प्रतिमा मानेनच हो बोलते. सायली प्रतिमाला घेऊन जाते. पुढे आपण पाहतो की सायली प्रतिमाला एका रूम मध्ये घेऊन येते. सायली प्रतिमाशी बोलते, प्रतिमा आत्या मला माहिती आहे तुम्ही आता घाबरलाय. तुम्हाला अचानक एवढी माणसं दिसली आणि त्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि चेहऱ्यावर हसू आहेत तुम्हाला बघितल्यापासून. ही अनोळखी असणारी माणसं तुम्हाला सतत जवळ घ्यायला धडपडतायत, पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला कुठलाही त्रास होऊ देणार नाहीये. सायली प्रतिमाला खाली बसवते आणि बोलते, भीती वाटत नाहीये ना? प्रतिमा मानेनच नाही बोल. प्रतिमा त्या माझ्यावर विश्वास ठेवा, या घरात तुम्हाला फक्त प्रेम मिळणार आहे आणि ते प्रेम स्वीकारण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करावी लागेल. मग त्याला कितीही वेळ लागला तरी चालेल, आम्ही वाट बघू. बरं आता तुम्ही आराम करा, मी जेवणाचं बघते, मी आलेच. सायली त्या रूम मधून निघून जाते. इकडे महिपत फोनवर बोलत असतो. तो बोलत असतो, अहो कशाला टेन्शन घेताय साहेब? अहो महिपत शिकरेच्या बिझनेसमध्ये पैसा लावलाय, तुम्हाला तो 5 पटीने परत मिळणार, काय काळजी करायची नाही. अहो 1 पैसा बुडणार नाही तुमचा, त्याच्या आधीच सोय लावून ठेवलेली आहे मी. महिपत बोलत बोलत कपाट उघडतो आणि कपाटात बघतो तर त्याने ठेवलेले पैसे आणि दागिने नसतात. महिपत बोलतो, साहेब मी करतो तुम्हाला फोन. महिपत चिडतो. तो साक्षीला आवाज देतो, साक्षी, ए साक्षी. साक्षी पळत येते. साक्षी बोलते, अण्णा अहो काय झालंय, इतके का ओरडताय तुम्ही? तिजोरीतले दागिने आणि पैसे कुठे आहेत? साक्षी बोलते, मला नाही माहित, अहो इथंच तर ठेवले होते ना तुम्ही. महिपत बोलतो, महिपत शिकरेच्या घरी चोरी करायची कोणाची तरी हिंमत झाली, कुणाला आपला जीव नकोसा झालाय तेच कळत नाही. साक्षी बोलते, तुम्ही नागराजने दिलेले दागिने माझ्या समोर ठेवले होते ना तिथे, मग गेले कुठे? अण्णा तुम्ही चेक केलं का? अजून काय गेलं नाहीये ना? महिपत बोलतो, अजून बरंच काय गेलंय. हे गेट वरती उभे आहेत ते काय झोपा काढत होते काय? महिपत गार्डला बोलावतो आणि गार्डच्या कानफडात वाजवतो, का रे तुला गेटवर कशासाठी उभा केलाय? का भुसगावणं म्हणून उभा केलाय का? घरात इथं चोरी झाली आणि तू विचारतोयस मला काय झालं? साक्षी महिपतला थांबवते. महिपत सिक्युरिटी गार्डला मारत असतो. सिक्युरिटी गार्ड पळत जात. महिपत बोलतो, दिसू नको परत, नाहीतर तुझा कोतळा बाहेर काढेन आणि खरंच त्याच्यात भुस्सा भरीन आणि भुसगावणं म्हणून उभा करेन. इकडे सुमन बोलत असते, एखाद्याची स्मृती पूर्णपणे कशी काय जाऊ शकते? नागराज बोलतो, पण प्रतिमा वहिनी सगळे विसरल्यात का नक्की? सर्वजण नागराजकडे बघतात. नागराज बोलतो, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की काही केसमध्ये माणसं थोडं लक्षात ठेवतात, थोडं विसरतात, तर प्रतिमा वहिनींच्या बाबतीत तसं काही झालं नसेल ना? प्रतापराव बोलतात, तसं कळायला काय मार्ग नाहीये रे, कारण आम्हालाही तिच्याबरोबर नीट बोलता नाही आलं आणि आता तर ती कुणाला ओळखत नाहीये, त्यामुळे तीच घाबरून गेली. नागराज बोलतो, नाही म्हणजे इतकी वर्ष प्रतिमा वहिनी कुठं होती ते तर आपल्याला कळायला हवं ना, आणि वहिनीला जर ते सांगताच येत नसेल तर आपल्याला कळणार कसं? रविराज बोलतो, नाही ते कळायचं तेव्हा कळू दे, काय हरकत नाहीये. माझ्या दृष्टीने प्रतिमा परत आली हे जास्त महत्वाचं आहे. माझ्या तन्वीने आतापर्यंत आई शिवाय सगळे आयुष्य काढलंय, पूर्ण आई, आत्ता आमचं कुटुंब पूर्ण झालं. सुमन बोलते, भाऊजी प्रतिमा वहिनी परत याव्यात म्हणून तुम्ही आतापर्यंत जे नवस बोललात ना ते आता तुम्हाला सर्व पूर्ण करायचे आहेत. रविराज बोलतो, हो आता आम्ही जोडीनेच फेड होते. एवढ्यात सायली, अर्जुन आणि तन्वी तिथे येतात. पूर्णाजी बोलत असते, आता माझ्या प्रतिमाची स्मृती लवकर परत येऊ दे म्हणजे झालं. तन्वी बोलते, हो पूर्णाजी, आईची स्मृती लवकरच परत येईल. मी तिला विचारेन ना नक्की काय काय घडलं होतं, माझी खात्री आहे की तिला सगळं आठवेल. सायली बोलते, नको अगं प्रिया, आधीच त्या खूप घाबरून गेल्या आणि आपण त्यांना जर सारखे प्रश्न विचारले ना तर त्या बावरून जातील आणि याचा त्यांना जास्त त्रास होईल. तन्वी बोलते, वा म्हणजे माझ्या आईसोबत मी आता बोलायचं पण नाहीये का? मला इतक्या वर्षांनी माझी आई भेटली परत आणि आता हिच्या सांगण्यावरून मी तिच्यापासून दूर राहायचं? सायली बोलते, अगं असं म्हणतच नाहीये मी, पण आपल्याला त्यांच्या मनस्थितीचा पण विचार करायला हवा ना. आपण सगळी त्यांचीच माणसं आहोत, ते या जोपर्यंत स्वीकारत नाहीत ना तोपर्यंत वाट बघूया ना आपण. तन्वी बोलते, पूर्णाजी प्लीज तू हिला समजव, माझी आई आपल्या दोघांसाठी किती महत्वाची आहे ना हे तिला माहित नाहीये, हिला ना प्रसंगाचं गांभीर्यच कळत नाहीये. पूर्णाजी बोलते, खरंच प्रसंगाचं गांभीर्य कळत नाहीये हेच खरं, पण ते सायलीला नाही, तुला खरंच तुला कळत नाहीये.
तूच विचार न करता बोलतेस तन्वी. अगं तुझ्या आईला त्रास होता कामा नाहीये, एवढी साधी गोष्ट तुला कळत नाहीये. रविराज बोलतो, पूर्णाई ती आनंदाच्या भरात बोलून गेली. पूर्णाजी बोलते, नाही, हा आनंद तर साजरा करायचाच आहे. आजचा दिवस आपल्यासाठी सोन्याचा आहे. रविराज बोलतो, हो पूर्णाई, देवाने आपली खूप परीक्षा बघितली आणि फळही तसंच दिलं. अर्जुन बोलतो, पण हे किती स्ट्रेंज आहे ना, आपण जेव्हा प्रतिमा आत्याला शोधत होतो तेव्हा ती कुठेच सापडली नाही, आणि जेव्हा आपण सगळेच होप सोडून दिले तेव्हा ती सायलीला भेटली. सायली बोलते, पूर्णाजी, आता ना आपण अशा गोष्टी करूयात की ज्यामुळे प्रतिमा आत्यांचं मन सुखावे आणि त्यांना पण आपला सहवास हवासा वाटेल. पूर्णाजी बोलते, हा हो, तर प्रतिमाला रोज सकाळी पूजा करण्याची सवय होती. आता असेल की नाही माहिती नाही, पण इथे पूजा झाली ना तर तिला प्रसन्न वाटेल. आणि हो, उद्या सगळ्यांनी तिच्या आवडीचं जेवण बनवा. कल्पना बोलते, पूर्णाई, आता प्रतिमाच्या सगळ्या सवयी बदलल्या असतील का हो? अश्विन बोलतो, त्या अलिबागच्या मंदिरात तिला काय खायला प्यायला मिळत असेल कुणास ठाऊक. तन्वी बोलते, माझ्या आईला काय हवं नको ते मी सर्व बघेन, मी तिची मनापासून सेवा करेन. कल्पना बोलते, तन्वी, अगं तू कशाला काळजी करतेस, मी आणि सायली आहोत ना. चैतन्य बोलतो, आणि असंही त्या फक्त सायली वहिनींचंच ऐकतायत, बाकी सगळ्यांना भुसतायत. सायली बोलते, पूर्णाजी, मी तुम्हाला वचन देते, मी प्रतिमा आत्यांना काहीही कमी पडू देणार नाही. आणि आजचा भाग येथेच संपतो.